लोकप्रिय घोषणांमुळे राज्यावर कर्जाचा बोजा 9 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज। पहिल्या तिमाहीमध्ये 24,000 कोटींचं कर्ज। सरकारनं खर्चाची श्वेतपत्रिका जाहीर करावी, काँग्रेसचे नेते नाना पटोले यांची मागणी। तर कर्जासाठी लाडक्या बहिणींना बदनाम केलं जात असल्याचाही आरोप। मराठवाड्यात 1.25 लाख लाडक्या बहिणी अपात्र, खोटी कागदपत्र सादर करत योजनेचा लाभ घेतला। अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणानंतर कारवाई। मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सर्वपक्षीय नेत्यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी। परभणी आणि हिंगोलीमध्ये पावसाचा मोठा फटका शेतीला बसल्यामुळे दिलासा देण्याची मागणी। राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात बैठक, मराठवाड्यातील अतिवृष्टीसह मराठा ओबीसी आरक्षण मुद्द्यावर चर्चेची शक्यता। मुसळधार पावसामुळे मराठवाड्याला पुराचा वेढा, सिल्लोड आणि बीडमध्ये हेलिकॉप्टरनं मदत कार्य, अनेक भागांमध्ये शेती पाण्याखाली। उत्तर भारतामध्ये पावसाचा कहर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुफान पाऊस। देहरादूनमधील तामसा नदीला पूर, अनेक मंदिरं पाण्याखाली, घरांमध्येही पाणी शिरलं। मनसेकडून रुग्णवाहिकेची सेवा, शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर राज ठाकरेंकडून रुग्णवाहिकांचं लोकार्पण। वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर वासियांचा रास्ता रोको, घोडबंदर मार्गावरील नागला बंदर इथे आंदोलनामुळे वाहतुकीमध्ये मोठा अडथळा। जालन्यामध्ये 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी, आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच मारहाण, हाणामारीचं कारण अस्पष्ट।